संघर्षाला कधीही दुर्दैव मानून पळ काढू नये. संघर्षात सामोरं जाणाऱ्याला हमखास यश मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो, तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो हे महत्त्वाचं असतं. मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखे जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सांगू का, आपण लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आयुष्य आपण जगलोय असं वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं, हेच खरे सत्य आहे. काहींवर लक्ष ठेवले पाहिजे, काहींना लक्षात ठेवले पाहिजे, काहींना लक्ष केले पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही केले पाहिजे. तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल, तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात. आपलं काही दुखत असतं, आपण कळवळतो तेव्हा होते ती वेदना, परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती संवेदना. गाठ कशीही असली तरी सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजदार असाच नाही होत. काहींना लोक समजदार बनवतात, तर काहींना परिस्थिती. आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे: मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणारच. कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे. संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका. म्हणजे काळजाला बोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. जीवनात येणारे सुखदुःखांचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात.
पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडलं याची गणती कोणाकडेच नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा.